हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये। मी पूजा। आज आपण बनवतोय झटपट होणाऱ्या टिफिनच्या 2 रेसिपी। आपण टिफिन रेसिपी सिरीज चालू केली आहे, तर आठवड्याच्या या 6 रेसिपी आहेत आपण अपलोड करतोय। तर काल 2 केलेल्या आहेत, झटपट होणारे रवा इडली आणि चिली चीज पॉकेट पराठा केलाय। तुम्ही पाहिली नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। चला आजच्या रेसिपी पाहूयात। तर इथे मी बनवते मेथीचा झटपट होणारा पराठा। तर सर्वात अगोदर मेथी स्वच्छ करून घ्यायची, निवडून नंतर धुवून चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवायची आणि पाणी निथळलं की भाजी अशी बारीक कापून घ्यायची। तर आता आपण इथे एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले। तुम्हाला किती पराठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही पीठ आणि भाजीचं प्रमाण घेऊ शकता। तर 1 वाटी पिठाला मी 1 वाटी मेथीसुद्धा घेतली आहे। तर बारीक चिरून घेतलेली मेथी यामध्ये टाकून घेऊयात। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि पाव चमचा ओवा घेतलाय। ओवा चोळून टाकायचा, म्हणजे स्वादही चांगला लागतो आणि पचण्यासाठी सुद्धा पराठे हलके जातात। तर 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत, पाव चमचा जिरे, पाव चमचा हळद आणि पाव चमचा धना पावडर घेतली। आता हे सर्व आपण मसाले यामध्ये टाकून घेतलेत। तर इथे मी 2 मिरच्या बारीक कुटून घेतलेल्या आहेत। लहान मुलांना बनवत असाल तर मिरची कमी वापरा। तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये टाकून घेऊयात आपण पाव चमचा आलं लसूणची पेस्ट आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे। तर चोळून मिक्स करायचं, म्हणजे मेथीला काही मॉइश्चर असेल ते यामध्ये ॲब्झॉर्ब होईल। आणि आता लागेल तसं आपण पाणी टाकून याचा मीडियम असा पिठाचा गोळा मळून घेऊयात। तर हाताने असं चांगलं दाबून पीठ मळायचं। पराठ्याचं पीठ व्यवस्थित मळलं की पराठे खमंग खुसखुशीत होतात। तर हे पहा, जास्त घट्टही नको जास्त पातळही नको, असं आपल्याला पराठ्याचं पीठ हवं आहे। यावरती थोडंसं तेल टाकूया आणि आणखीन थोडं हे पीठ मऊ करून आपण झाकून ठेवूयात। तर सकाळी झटपट हा मेथीचा पराठा होतो। तुम्ही लोणच्यासोबत, दहीसोबत, रायत्यासोबत देऊ शकतात। तर आता तेल लावून घेतले, तर हे 5 मिनिट आपण मुरवून घेतले। आता मऊ करून घेऊयात आणि याचे गोळे बनवून घेऊयात। तर कोरडं पीठ लावून आपण हा पराठा लाटून घेऊयात। तर अगोदर आपण जसं चपाती लाटतो सेम तसंच लाटून घ्यायचे। आता याच्यावरती अर्ध्या साईडला तेल लावून घ्यायचे आणि याची आपण घडीची चपाती करतो सेम अशी घडी करून घ्यायची। हे पहा असं। परत आपण याला कोरडं पीठ लावूयात आणि ट्रायंगल शेपमध्ये याचा पराठा लाटून घेऊयात। तुम्हाला पराठे गोल किंवा पॉकेट टाईप आवडत असतील तसे सुद्धा लाटू शकतात। तर इथे मी थोडा ट्रायंगल शेपमध्ये हे पराठे बनवून घेते। याला छान लेअर सुटतात आणि खमंग खुसखुशीत पराठा होतो। तर पराठा लाटताना टोकं साईडच्या कडा व्यवस्थित लाटून घ्यायच्या, मध्यभागी पातळ नको आणि कडेला जाडसर नको। तर असे हे कडासुद्धा व्यवस्थित लाटून घ्यायच्यात। तर आपण पराठा लाटून घेतला आहे। आता तवा गरम झाला की यावरती थोडंसं पीठ टाकून पाहायचं। तर तवा चांगला आपला तापलेला आहे। पीठ लाल झालं की समजायचं तवा चांगला गरम झाला आहे। आणि यावरती आता पराठा टाकून घेतला आहे। तर थोडासा हलक्या हाताने पराठा फिरवून घेऊया, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित भाजला जाईल। तर अलटी पलटी करून आपण दोन्ही बाजूने हा पराठा खरपूस होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। आता आपण एक साईडला तेल लावून घेऊयात। तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप, बटर काही लावू शकतात। तर छान खमंग खुसखुशीत असे आपले पराठे झालेले आहेत। हे पहा, खरपूस होतात एकदम। मीडियम गॅसवरती आपण हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि पराठा छान फुगलासुद्धा आहे। हे पहा, तर अलटी पलटी करून मस्त असा आपण हा पराठा भाजून घेतला आहे। तर मस्त खरपूस आपला पराठा इथे मेथीचा तयार झालेला आहे आणि कलरही खूप छान आला आहे। पहा, तर अशा पद्धतीने मी दुसरासुद्धा पराठा सेम तसाच लाटला आहे आणि खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे। मीडियम गॅसवरती जरा भाजायचा, म्हणजे पराठा चांगला भाजला जातो।
झटपट आपले खरपूस असे मेथीचे पराठे तयार झालेत. जर मेथीचे पराठे करायचे असतील तर रात्रीच भाजी सर्व साफ करून ठेवायची, म्हणजे सकाळी धुवून पटकन भाजी कापून असे झटपट पराठे तयार करता येतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल ही रेसिपी तर तुमच्या फ्रेंड्ससोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा. तर आपला इथे पहिला टिफिन रेसिपी पहिली झालेली आहे, तर तुम्ही हे मुलांना सॉससोबतसुद्धा देऊ शकतात. तर चला आता दुसरा डबा आपण बनवायला सुरुवात करूया. तर ही आहे बटाट्याची भाजी, पण त्याला आपण मेथीचा टेस्ट देऊन एक जबरदस्त झटपट होणारे आणि चटपटीत अशी भाजी बनवून घेणार आहोत. तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत 2 मीडियम आकाराचे आणि असे मीडियम आकारामध्ये कापून घेतलेत. भाजीसुद्धा स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घेतली आहे. आता आपण फोडणी करूया. तर बटाटा कापला की सर्वात अगोदर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचा, म्हणजे तो काळा पडत नाही. तर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे, 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात. मिरच्या छान लाल झाल्या की यामध्ये बटाटा टाकायचा. बटाटा फोडणीमध्ये टाकण्या अगोदर पाण्यातून काढून एका ताटामध्ये ठेवायचा, म्हणजे पाणी त्यातलं कमी होतं. आणि हा बटाटा तेलामध्ये टाकून घ्यायचा. नंतर याच्यामध्ये पाव चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा हळद टाकायची आणि पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे. याच्यामध्ये आपण थोडी आलं लसूणची पेस्ट टाकूया. तेलामध्ये टाकली तर हातावर ते शिंतोडे उडतात, त्यामुळे आपण इथे बटाट्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेतले आणि झाकण ठेवून याच्यावरती 2-3 मिनिट वाफ काढून घेऊया बटाट्याला. तोपर्यंत आपण भाजी थोडी बारीक चिरून घेऊयात, म्हणजे खाताना दातामध्ये अडकत नाही आणि शिजली की ती मऊसुद्धा होते, त्यामुळे थोडी थोडी कापून घ्यायची आहे. तर 2-3 मिनिटाने बटाटा चांगला वाफलेला आहे, हे पहा. आता आपण याच्यामध्ये भाजी टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. फक्त मेथी असेल तर झाकण ठेवायची गरज नाही, पण बटाटा आहे त्यामुळे आपण झाकण ठेवले. झाकण ठेवलं तर भाज्या पटकन शिजतात. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता याच्यावरती आणखीन 2 मिनिट आपण झाकण ठेवूयात आणि वाफ काढून घेऊया. यामध्ये टाकून घेऊयात चवीनुसार मीठ. तर मिठामुळे पाणी सुटेल थोडं आणि बटाटा आणि मेथी चांगली शिजली जाईल. तर आता झाकण न ठेवताच आपण 2-3 मिनिट अधूनमधून हे मिक्स करून घेत राहायचे. तर भाजी एक साईडला ठेवून आपण बाजूला चपातीसुद्धा बनवू शकतात. भाजीला पहिली फोडणी देऊन घ्यायची आणि चपाती बनवायला एक साईडला घ्यायची. अधूनमधून भाजीसुद्धा आपण हलवत राहू शकतो. तर इथे मी 4-5 खडे साखरेचे टाकून घेतलेत. केव्हा केव्हा असं होतं की भाजी मेथीची कडवट लागते, तर मला तरी असं वाटतं की 2-4 खडे साखरेचे टाकले तर तो कडवटपणा नाहीसा होतो, त्यामुळे मी टाकून घेतलेत. आता यामध्ये आपण जाडसर शेंगदाण्याचा 3 चमचे कूट टाकून घेऊयात. तर भाजीमध्ये केव्हा हे जाडसरच शेंगदाण्याचा कूट टाकायचा, भाजी खूप चांगली लागते. नक्की अशा पद्धतीने करून पहा. तर आपली इथे परफेक्ट अशी मेथी बटाटा तयार झालेला आहे. तर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये पाव चमचा धना पावडर टाकून घेतोय. धना पावडरमुळे बटाट्याला खूप चांगली टेस्ट येते आणि भाजी खूप चविष्ट बनते. तर छान इथे मऊ असा आपला बटाटा आणि मेथी शिजली गेली आहे आणि एकदम मोकळी सुटसुटीत अशी भाजी झाली आहे. तर आहे की नाही एकदम मस्त झटपट होणारी, सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस ही बनणारी मेथी बटाट्याची भाजी. तर आता ही आपण भाजी काढून घेऊयात आणि छान बटाटा मऊ शिजलाय बरं का. तुम्ही म्हणाल बटाटा शिजला असेल का, हे पहा अगदी मऊ असा बटाटा शिजला. तर तुम्ही अशी केव्हा मुलांना मेथी बटाट्याची भाजी करून दिली आहे का, नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपला आता इथे डबा तयार झालेला आहे. तर झटपट होणारी आपण बटाटा मेथीची भाजी केलेली आहे. अगदी चविष्ट लागते, नक्कीच ट्राय करा. तर चपातीसोबत तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात. आणि चपातीची आपण जेव्हा घडी करून देतो त्यावेळेस चपाती व्यवस्थित बसत नाही, तर अर्धी अर्धी करून अशी रोल करून द्यायची, म्हणजे व्यवस्थित डब्यामध्ये चपाती भाजी बसते. तर ही तुम्ही भाजी मिस्टरांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात, अगदी पोटभरीची आहे. तर कशा वाटल्या तुम्हाला दोन्ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आपला मेथीचा पराठा आणि
मेथी बटाटा। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही। आपण भेटूया पुढच्या 2 भन्नाट रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।